मला भूमिपूजनाला जावं लागेल. मी का आलो नाही, काय कारण सांगणार? नाहीतर खरं बोलावं लागेल. आणि आता खरं काय सांगू? आदितीच माझ्या सोबत नाही. ती गेली भूमिपूजनाला, पण मी तिकडे नाही. नाही नाही, मला जावंच लागेल. काय सिद्धार्थ, कुठे चाललायस? भूमिपूजनाला. मग मला दिलेल्या वचनाचं काय? सर पण आदिती. सिद्धार्थ, मी तुला कालच म्हटलं होतं ना की उद्या आदिती नाही म्हणाली तरी तुला तुझ्या डिसिजनवर ठाम राहावं लागेल. आणि तू ठाम राहा. मला नको ही फॅक्टरीची जबाबदारी. मला अमेरिकेला जायचंय. आदिती तिच्या डिसिजनवर ठाम होती म्हणून ती भूमिपूजनाला गेली. तू सुद्धा असा चाडून राहा, सगळं तुझं सुद्धा ऐकतील. मग पर्यायी आदितीला सुद्धा तिचा डिसिजन बदलावा लागेल. सिद्धार्थ, तू भूमिपूजनाला जाणार नाहीयेस. तू इथेच थांबणार. सर पण तिकडे काहीही असू दे, तू आला नाहीस म्हणून जर भूमिपूजन थांबत असेल तर थांबू दे. आणि तसंही ते तुला नकोच आहे, पण तू तिकडे जायचं नाही. मी तुझ्यासाठी शब्द टाकून अजून एका मोठ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू अरेंज केलाय आणि तो आत्ता आहे. अरे इथे मी तुझ्यासाठी, तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी इथे झगडतोय आणि तुला तिकडे जायचंय. सिद्धार्थ, मी तुला शेवटचं विचारतोय, तुला अमेरिकेला जायचंय ना? हो सर, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी अमेरिकेला जाणार म्हणजे जाणार. गुड. आता तू त्या भूमिपूजनाला का गेला नाहीस याचं कारण काहीही सांग. मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचंय, मग हा इंटरव्ह्यू दे. ओके? मी त्यांना लिंक पाठवायला सांगतो. गुड. हा बोल महालक्ष्मी. अगं काय सांगू तुला, आपल्या जावयाने कमाल इंटरव्ह्यू दिलाय. हो, आणि जर या कंपनीने त्याला होकार दिला ना तर आपली आदिती त्याच्याबरोबर अमेरिकेला जायला हसत हसत तयार होईल. लक्षात आली ना माझी हुशारी? इकडे सिद्धार्थला थांबवून इंटरव्ह्यू सुद्धा झाला आणि तिकडे भूमिपूजन कॅन्सल झाला. काय कॅन्सल झालं? इथे भूमिपूजन. व्हॉट? हो, आपल्या मुलीने केलं. एकटीने? हो, देशमुख इंडस्ट्रीजची मालकीण म्हणून सगळेजण अभिनंदन पण करतात तिचं. आता काय करायचं मिलिंद? तू मला काय विचारते? तू काय करत होतीस तिकडे? कधीपासून म्हणत होती ना तू का तमाशा घालायचा आहे, तमाशा घालायचा आहे. आज का नाही घातला तमाशा? का नाही ठणकावून सांगितलं की माझा जावं येत नाही तोपर्यंत भूमिपूजन होणार नाही? लुक मिलिंद, अदिती म्हणाली आणि तात्यांनी तिला भूमिपूजनाची परमिशन दिली. तसंही ते भूमिपूजन होतं. सत्यनारायणाची पूजा नव्हती दोघांनी करायला. व्हॅलिड पॉइंटच नव्हता तमाशा करायला. एक मिनिट. तुला काय वाटतं, तू प्रत्येक वेळेला व्हॅलिड पॉइंटवर तमाशा घालत असतीस? ओ, माझंच चुकलं. मी का तुझ्यावर अवलंबून होतो काय माहित. ठेव. नाही ते आदितीने भूमिपूजन केलं. नमस्कार 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 नमस्कार. आम्ही तर सुनबाईची ओळख करून देतो तुम्हाला. अरे सुनबाई, सुनबाई. हा, हे आपले ग्रामसेवक.
कामाच्या गडबडीत त्यांना आपल्या लग्नाला येता नाही आलं तुमच्या, बरं का. ही आमची सुनबाई खूप शिकलेली आहे, हा MBA झालेली आहे. त्यामुळे ही सगळी फॅक्टरी जी आहे ना ही अगदी व्यवस्थित सांभाळणार, खात्री आहे मला. तात्या, तुमच्यामुळं गावात पहिल्यांदा काहीतरी मोठं घडतंय. खरंच तुम्ही या गावची शान आहात. तात्या, तुम्हाला लागेल ती मदत आम्ही करणार. तेवढाच या कामात आमचा हातभार. हो, तात्यांच्या वयाकडे बघू नका, आम्ही सगळे आदर्श मानतो त्यांना. अहो तुम्ही एवढं म्हणालात ना, हेच खूप झालं आमच्यासाठी. काही लागलं तर आम्ही नक्की सांगू. अहो शेवटी काय आहे, ह्या फॅक्टरीचा फायदा आपल्या गावासाठीच झाला पाहिजे. त्यामुळे कसं होईल की कळत न कळत ह्या गावातल्या प्रत्येक माणसाचा या फॅक्टरीला हातभार लागेल. सिद्धू, सुनबाई, तुम्हाला भेटायला बघा कोण आलंय. या. ह्या आपल्या गावातल्या सगळ्यात ज्येष्ठ महिला, वडीलधाऱ्या आहेत, तुम्हाला आशीर्वाद द्यायसाठी आलेल्या आहेत. अगो बाई, काय छोट्या तात्या साहेब, या तात्या साहेबांसारखं गावासाठी काहीतरी करतोय. आणि या देशमुखांच्या नव्या सुनबाई वाटतं. गोड आहे ग पोरगी, अगदी लक्ष्मीच जशी. पोरांनो, खूप मोठं काम करतात तुम्ही. पण माझी मुलं बाळ, माझी नातवंड माझ्यापासून खूप लांब गेली. काय करणार, या गावात पैसा नाही, नोकरी नाही, म्हणून ते सगळे सोडून निघून गेलेत. त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावत कोणी मुंबईला गेलं तर कोणी परदेशात गेलं, परत कोणीही आलं नाही. आता तर त्यांना आपल्या गावाची लाज वाटते. म्हणतात काय ठेवलंय या गावात, पण त्यांची चूक नाही. आता पोरं शिकली सवरली तर ती नाही थांबत तिथं. पण आता असं होणार नाही. कोणतीही नातवंड, मुलं बाळ आपल्या कुटुंबांना सोडून जाणार नाही. सर्वांना इथं रोजगार मिळेल. इथून पुढच्या पिढ्यांना भीती नसेल. आता आपल्या स्वप्नासाठी आपल्या मायेच्या माणसांना सोडून जाण्याची गरज राहणार नाही. कारण या गावात आता रोजगार असणार, त्यांना काम मिळणार, खऱ्या अर्थानं गावाचा विकास होणार. पण विकास म्हणजे नुसतं पैशाने समृद्ध होणं नाही, तर नाती भरून नात्यांनी सुद्धा समृद्ध झालं पाहिजे. आणि हो, आता तुमच्यामुळे या पिढीला कळेल. माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला. तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या गावाचं भलं करा. बयो, मी ऐकले देशमुखांची ही सून मुंबईची आहे. हो हो, पण या मुंबईच्या पोरी लग्न करून गावात येतात, वर्ष 2 वर्ष राहतात, आणि मग आमच्याच पोरांना घेऊन मुंबईला निघून जातात आणि येतही नाही. पण तूच तशी नाहीयेस ना. तू खूप शिकली सवरलेली असली तरी तू या गावातच थांबून गावचा विकास करणार आहे. बरं वाटलं बघ तुझ्याकडे बघून. बयो, गुणाची सून आहे हो तुझी. आजी, तुम्हाला जे वाटतंय ना तसंच घडेल. सिड बघ, फक्त घरच्यांना नाही, सगळ्या गावाला अपेक्षा आहेत आपल्याकडून. सिड, आपण अमेरिकेला गेलो तर आपण सेटल होऊ, सुखी हो. पण इथे थांबलो तर आपल्या बरोबरच गावातली बरीच घरं सुखी होती. गोष्टी खूपच कठीण होत चालल्या. ए सिद्धू कसा नाही आला? सकाळचा चहा दिला होतास ना त्याला? मी चहा घेऊन गेले होते, पण तो झोपला होता. म्हणाला अजून थोडा वेळ झोपेल म्हणून. अगं बाई, परत डोकं दुखायला लागलं की काय त्याचं? ओ मोठ्या बाई, किती काळजी कराल. हा,
आणि आता सिद्धूची काळजी घ्यायला आदिती आहे ना. मोठ्या बाई, आता सगळं बदलणार. पहिल्यासारखं नाही काही. आता लग्न झालंय ना सिद्धूचं. आदिती जा, सिद्धूला घेऊन ये. नको, झोपू दे त्याला. मी बाकीच्यांना बोलावते आणि मग सेटला बोलावते. नाहीतर मग नाश्ता मी रूम मध्येच घेऊन जाते त्याच्यासाठी. अगं बाई, पोह्यामध्ये कोथिंबीर टाकायचीच राहिली, आणते. हो हो. ताई, रत्नाका, काय रे? सिद्धू दादा आणि आदित्यताई मध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालंय. काय काय सांगतोय? आता का म्हणून विचारा. सांग लवकर. हो, सिद्धू दादा गच्चीवर झोपले होते. गुड मॉर्निंग सिद्धार्थ. आदिती, मी निघते. सीट बाहेर ये. सीट सीट म्हणून अजून चिडचिड होते तुझी. हो का? नको काळजी दाखवूस, काही गरज नाही त्याची. आणि तसंही तुला भांडणं मिटवायचीच नाहीयेत. तुला घरच्यांना हे दाखवून द्यायचंय की बघा मी किती कमाल सून आहे. सीट पुन्हा तेच. नाश्ता ठेवला, तुला खायचं असेल तर खा, नाहीतर नको खाऊस. मला काय. सीट नको ना भांडूया आपण, खूप त्रास होतो. खरंच नको भांडूया. खूप एकटं एकटं वाटतं ग. मग आता काय करायचं? सगळ्यात आधी आपण एकमेकांच्या मतांचा, विचारांचा रिस्पेक्ट करूया. सिड, असं एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. तरच काहीतरी मार्ग निघेल. नाही भांडणार. पण नेमका मार्ग काढायचा कसा? सिड, आता ना आपण या सगळ्या विचारांमध्ये अडकलोय. त्यामुळे या सगळ्याकडे त्रयस्थपणे बघणारा माणूस हवा. तोच काहीतरी मार्ग सुचवेल. पण असं कोण आहे? मी फॅक्टरीच्या कामानिमित्त एका व्यक्तीला बोलावलंय. बघू तो काही मदत करतोय का. हो अदिती, पण ती व्यक्ती खूप विश्वासातली हवी. तो येईल तेव्हा कळेल तुला. आणि सेठ, ती व्यक्ती फक्त तुझ्या आणि माझ्या नाही, घरच्यांच्याही विश्वासातली आहे.
काय झालं व्याई साहेब? ते नमा म्हणत होते तुम्ही रागवला आहात म्हणून. नाही तात्यासाहेब तसं नाही, पण मला आज सगळ्यांसमोर तुम्हाला काही सांगायचंय. बोला ना, काय झालं? तात्या, तुम्ही सिद्धार्थ आणि आदितीला एवढं मोठं सरप्राईज दिलं, जमीन नावावर केली, लॉयर्स बोलवून पेपर्सवर सह्या सुद्धा घेतल्यात, बरोबर? फॅक्टरीचा प्लॅन सुद्धा तयार केला, पाहिलाय तुम्ही. शिवाय भूमिपूजन सुद्धा झालं. सिद्धार्थ भूमिपूजनाला आला नाही, नंतर तो आला. भूमिपूजन झाल्यावर हळद कुंकू वाहिलं, बरोबर? इतकं सगळं झालं, पण तात्या, एक फॅक्टरी उभं करणं इतकं सोपं नाहीये. ती दोघी तयार आहेत का त्याला? म्हणजे हो, म्हणजे तात्या, तुम्ही ह्या दोघांना समोर बसून विचारायला पाहिजे, अरे बाबांनो, तुमच्या डोक्यात नेमकं काय प्लॅन आहे, कधी आणि कशी सुरुवात करायची, एकंदरीत कामाचं नियोजन, कसं चालणार आहे कामकाज, हे सगळं तुम्ही विचारायला पाहिजे. नाही, हे मी विचारणारच होतो त्यांना, पण म्हणलं जाऊ द्यावं काही दिवस मध्ये. तात्या, असं कसं? हे असेच दिवस घेत राहिला ना तर खूप उशीर होईल. हो, इतकी मोठी जबाबदारी दिली तर काम कसं पाहिजे, एकदम झपाट्यानं केलं पाहिजे की नाही? मग डोक्यात दुसरं काहीच नको. आपल्याला मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर प्रचंड मेहनत, अगदी हुशारी आणि ठामपणा असायला पाहिजे. समोर कितीही अडचणी आल्या तरी आपले गोल, ध्येय आणि जिद्द सोडायची नाही. तरच आपण ती गोष्ट अचीव करू शकतो. राईट? नाही तात्या, म्हणजे बरोबर बोलतोय ना मी? बरोबर बोलताय तुम्ही. अहो, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला यातलं कळत असणारच ना जास्त आमच्यापेक्षा. सिद्धू, अरे तुला खूप चांगले सासरे मिळालेले आहेत, ते तुमच्या चांगल्याचाच विचार करत असणार ना. त्यांच्या अनुभवाचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल तुम्हाला. ते सांगतायत तसा अभ्यास करा. हो तात्या, आम्ही दोघांनी MBA केलंय, बिझनेसचं सुद्धा नॉलेज आहे, आणि मी तर डॅडच्या हाताखाली कामं सुद्धा केली आहेत. खूप शिकली आहे मी त्याच्याकडून. खरंच खूप ग्रेट आहे तो. तात्या, मी एक टीम तयार करते. आपल्या फॅक्टरीच्या फायद्यासाठी जो मन लावून काम करेल असा एक जण येतो. कोण सुनबाई? आता तो आल्यानंतर कळेलच तुम्हाला. आपण त्याच्याबरोबर चर्चा करून लवकरच कामाला सुरुवात करूया. अरे वा, मग तर छानच. काय आनंदाची बातमी आहे. वय सुमित्रा, मग आता या ह्याच्यावर काहीतरी गोडतोड होऊन जाऊन दे. हो, तुम्हाला फक्त निमित्त लागतं गोडधोड खाण्यासाठी. आदिती, सिद्धार्थ, ऑल दी बेस्ट. दणक्यात सुरुवात करा कामाची. बरं तात्या, काय बनवायचं गोड? काही नाही, फक्त बिन साखरेचा चहा बनव त्यांच्यासाठी. चला चला चला. काय रे, काय झालं? अदिती, कधी करतेस तू हे सगळं प्लॅनिंग? थोडा विश्वास ठेव माझ्यावर, मी सगळं सॉर्ट आउट करेन. अदिती, सॉरी, मी तुला फक्त टेन्शन देतोय ना. मी स्वतः हे सगळं करत नाहीये का? तुला माझी घुसमट कळते ना. तुझ्या डॅडना जे वाटते तसं काही नाहीये. मला मनापासून अमेरिकेला जायचंय, पण ह्या सगळ्यांना दुखवून जायचं नाहीये मला. हे सगळं त्यांना कळेल तेव्हा काय होणार आहे काय माहित.
आय नो, बट डोंट वरी, काहीतरी मार्ग नक्की निघेल. नक्की काय उपाय करणार आहेस? कोण येणार आहे? अरे डॅड. सिद्धार्थ, हे बघ, आदितीने मला सगळं सांगितलंय. तिच्या डोक्यात काहीतरी आहे, तिने काहीतरी ठरवलंय, म्हणून मी आज इथे थांबलोय. फक्त आदितीसाठी. काही दिवसात तुम्ही डिसिजन घेतला नाही आणि घरच्यांना तू सांगितलं नाहीस तर मी तमाशा सुद्धा घालू शकतो. फक्त हे मी आज दाखवून दिलं. डॅड, त्याची काहीच गरज नाही. जी व्यक्ती आज येणार आहे तिच्या बरोबरचं प्लॅनिंग जर नीट झालं ना तर यातून नक्की उपाय सापडेल. गुड. हा युवराज का आला इथे? अदिती, ह्याला इथे कशाला बोलवलंस? आणि तू रे, माझ्या मुलीचं सुख बघवत नाही तुला? हा, निघ इथून. अगं अदिती, हा तुम्हाला मदत करणार आहे? ही याची नाटकं असू शकतात अदिती. तू बघत काय राहिलास? जा, निघ इथून आता. गरज नाही तुझ्या मदतीची. मॉम, अगं त्याला का बोलतेस? मीच बोलावलंय त्याला. अदिती बेबी, तुला कळत नाही अगं हा. थांबा मॅम. कशाला ओरडताय त्याच्यावर? ते इथून पुढे जर तुम्ही माझ्या आणि अदितीच्या मध्ये आलात तर ते मी सहन करून घेणार नाही. मग मी अदितीला सगळं खरं खरं सांगून टाकीन की आम्हाला त्रास देण्यापासून ते युवराज इथे येईपर्यंत या सगळ्या मागे तुम्ही होतात. अदितीने त्याला बोलवलंय म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलवलंच नाही. आणि हो, तो आता माझाही चांगला मित्र, आमचा फॅमिली मेंबर आहे तो आता. युवराज, एक्स्ट्रीमली सॉरी. तुला आल्या आल्या ऐकून घ्यावं लागलं. सॉरी युवराज. मॉम, महालक्ष्मी, तमाशा कधी आणि कुठल्या मुद्द्यावर घालायचं ना याला सुद्धा अक्कल लागते. महालक्ष्मी, हा, हे काय करतेस तू? मी निघतेय. व्हॉट? हो, कारण उद्या ही माणसं त्या युवराजसाठी आपल्याला इथून निघा असं म्हणतील. मग नंतर इन्सल्ट करून घेण्यापेक्षा आत्ताच निघूयात. महालक्ष्मी, हे बघ, थांब. युवराज इथे येण्यामागे आदितीचा काय विचार आहे तो कळायला हवा ना. मिलिंद, तुला अजूनही कळत नाहीये का? अदितीच्या डोक्यात फक्त फॅक्टरीचा विचार सुरू आहे. अरे किती तयारी करते ती त्यासाठी. मदतीला युवराजला बोलवलं तिने आणि सिद्धार्थने आल्या आल्या त्याला सीईओ बनवलं. काय चाललंय काय मिलिंद? मिलिंद, आता तू काहीही आणि कितीही प्लॅनिंग केलंस ना तरी त्याचा उपयोग होणार नाहीये. आपली मुलगीच आपल्या विरोधात उभी राहणार आहे. सिद्धार्थला फुल सपोर्ट करेल. उद्या त्याचं ती मनही वळवू शकते. मग सिद्धार्थ काही दिवसांनी येऊन सांगेल, सॉरी, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस नाही पूर्ण करू शकणार आणि अदितीलाच इथे थांबायचंय. हे स्ट्रॉंग रिझन आहेच त्याच्याकडे. मग काय करणार आहोत आपण मिलिंद? त्याच्या घरचेही त्यालाच सपोर्ट करणार आणि आपली मुलगी त्याच्या बाजूने. म्हणून सांगत होते, हे लग्न होऊ न देणं हाच एक उपाय होता. पण तू माझ्या मुलीच्या सुखाड येऊ नकोस असं म्हणत होतास. आता काय मिलिंद? आपली मुलगीच तुझ्या प्लॅनच्या आड येतेय. संपलंय सगळं मिलिंद. आता आपण काहीच करू शकत नाही आहोत. महालक्ष्मी, तू तुझं हे निगेटिव्ह बोलणं थांबवणार आहेस का? जे घडतंय तेच बोलतेय मी. या स्मॉल टाउन देशमुखांची ग्रोथ बघण्यात मला काही इंटरेस्ट नाही. तू तरी का थांबतोयस?
बिझनेस उभा करायचा तर अदितीने तुला नाही विचारलं. त्या फडतूस युवराजची मदत मागितली. वाव मिलन, काय बिझनेस केलाय त्यांनी. तू आपला एवढा मोठा बिझनेस उभा केलायस तरी तिने तुला नाही विचारलं. काय व्हॅल्यू आहे तुझी? हा, एवढा अपमान सहन करून तुला इथेच राहायचंय? महालक्ष्मी, हे बघ, प्रत्येक गोष्ट इगोवर नाही घ्यायची. आणि कसं आहे ना, आपण एकाच गोष्टीचा सतत विचार करत असतो. हा, म्हणून आपलं माइंड डायव्हर्ट होतं. आता युवराज इथे येण्यामागे फक्त देशमुखांची फॅक्टरी हे एकमेव कारण नाहीये. ह्या मागे आदितीचा काहीतरी मोठा विचार आहे, तो कळत नाहीये. माझ्याशिवाय एकटी राहू शकशील? नाही सेठ, खूप कठीण जाईल. मला पण. तुझ्यासोबत तर इथे सगळे असणार, पण मी तिथे एकटा असणार. सेठ, असं का विचार करतोस तू? घरातल्या इतक्या सगळ्यांना हर्ट करून, त्यांना त्रास देऊन, त्यांना सोडून मी लांब जाणार. तिकडे मी एकटा राहणार. मग मी कसा सुखी असेल? पण मला जावं लागेल. तुला मला सपोर्ट करायचा आहे ना, मग माझ्यासाठी काही गोष्टी सहन करशील ना? म्हणजे नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? मोठ्या बाई, डायनिंग टेबलवरचं सगळं आवरलंय. अजून काही राहिलंय का? नाही नाही, एवढं ओटा आणि भांडी झालं ना की झालं सगळं. बरं, उद्याच्या भाजीचं काय? आदितीला सांगितलंय मटर सोलायला. बरं बरं. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. नका ताई काकी, नका ना चिडवू. आमच्यात काही भांडण वगैरे नाही झालं. हो, मग डोळे काही मटार सोलून सुजलेत का? आदिती, सिद्धू भांडतो का ग तुझ्याशी? मी बोलू का त्याच्याशी? नाही, तसं काहीच नाहीये. काय झालं बाळा? चेहरा का पडलाय तुझा सांग? डोकं दुखत होतं मगाशी, म्हणून कदाचित. अगं मग आराम करायचास ना. मी चेपून देऊ का डोकं? नाही मोठ्या बाई, मी आता झोपले ना रात्री की उद्याला बरं वाटेल मला. आदिती, काय झालंय तुला आणि सिद्धूला? कधी तुझं डोकं दुखतं, कधी त्याचं डोकं दुखतं. फॅक्टरीच्या कामाचा खूप विचार करताय? अगो, खूप विचार नका करू. आपलीच फॅक्टरी आहे, अगदी टेन्शन फ्री कामं करा. जेव्हा तुम्हाला माझा आणि सेटचा डिसिजन कळेल तेव्हा तुम्हाला पण असंच टेन्शन येणार आहे. आदिती,
अगं कुठे हरवलीस? नाही काही नाही. जाऊ बाई, अहो इथे आहात तुम्ही, उठा उठा. एक मिनिट, अहो, सगळीकडे शोधून आले मी तुम्हाला. हे काय करता अहो? पहिली गोष्ट म्हणजे मला अजिबात आवाजाव नाही करायचा. अहो मी लहान आहे तुमच्यापेक्षा. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, उद्या मकर संक्रांत आहे, तुमचा लग्नानंतरचा पहिला सण. त्यासाठीच हलव्याचे दागिने बनवायचे म्हणून माप घेतेय. हलव्याचे दागिने म्हणजे? कळेल उद्या. काळी साडी नेसायची. नाही नको, उद्या सण आहे ना. काळी साडी नको, दुसरं काहीतरी नेसते ना मी. म्हणजे अगं संक्रांतीच्या दिवशी काळी साडी नेसायची असते आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून नव्या सुनीचं कोड कौतुक केलं जातं.